चाललंय जीप लाईन खेळायला म्हणजे पलीकडे चाललंय. बघा तुम्ही पुढं ब्लॉग मध्ये दाखवतो बाकी. तो चलिए शुरू करते हैं. परत चाललंय जीप लाईनला पलीकडे. आता इथून खेळून झालं. ये देख लो व्यू पीछे का भी. चालू है क्या? घुमाना है इसको. ठीक है चलो चलो चलो. वाह क्या सीन है. व्यू बघा व्यू. हाथ पकड़िए. हाथ पकड़ो. एक मिनट. ठीक है भाई. हाथ सीधे रखो. हाथ पकड़. हाथ सीधे रखो. Two hours later. कसले भारी आहेत. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. म्हणजे दिसायला पण आणि सगळं भारी आहे. गरीबचे काय चांगलं म्हणते म्हणजे पोलीस आहे तिकडे चांगले. अच्छा. मॉल रोडला लय गर्दी पण राव. हे अटल बिहारी वाजपेयी का पुतळा आहे. अरे मी मराठी बोलायला पाहिजे. ओके मराठी येतो मला. भारी म्हणजे असं वाटतं चायना बिना टाईप. पण इंडियामध्ये एवढं भारी भारी. आम्ही जातो कपडे वगैरे घेतो जरा. चलो जातो आता. क्वालिटी जर्किंग घेतो पण माझ्याकडे जर्किंग त्याच्यामध्ये काय घेतलेलं नाही. हे का असं होते. आली बाई मॉल रोडची पण शॉपिंग झाली. नव्हतं घेणार पण घरच्यांसाठी बहिणीसाठी घेतलं. इथून आली आहे. क्वालिटी चांगली. इकडे सगळं उलनच आहे. इकडे तंबोला शो चाललाय. बघू आता इकडे पुढं चांगलं भेटेल तसं घेईन. आईस्क्रीम खायची इच्छा झाली. दाखवतो पुढं. कैमरा क्वालिटी क्या हो गई बे. बहुत भीड़ है. लय भीड़ है. मराठी बोला. आम्ही मॉल रोड वरती इकडे माग मॉल रोड आहे. तुम्हाला सीन दाखवतो मॉल रोड वरची. टेम्पल असं जंगलात आहे त्या रोडनी. हा ते चांगलं असते म्हणजे ओके. बर्फ असतो तर अजून मजा आली असते इथे टेम्पल. प्लेस काय हा प्रतीक. प्लेस किती शांती इथं. एकदम. 啊
हिडिंबा टेम्पल आहे हक्क फॉरेस्ट मध्ये. हे हिडिंबा टेम्पल मनालीचं. जय माता हिडिंबा. वरती गोटोकोशचं मंदिर आहे. वरती पण जाणार आम्ही आता शूट करतो फोटोशूट वगैरे जातो. हा बघा कसं जिंगल आला बेल बेल. स्टार यश स्टार असं आहे. नुसता हसतोय आणि नुसतं रील्स काढतोय. ओके आता आमचा इथं शूज होऊन गेला. इकडं मनालीचा उरूस भरलेला आहे. मनालीचा उरूस आहे. जॅकेट बघ ते कसले ते बघ ना ऑफ व्हाईट वाटते. आम्ही जातो कसोलला. एंट्री डालेंगे कसोल में. एक नंबर है प्लेस रे. वाह ते म्हणतात ना नाही का हमको तो सांस ही आती है पहाड़ों में. ये बड़ी अच्छी बात कही आप. A few minutes later. आम्ही चाललोय कसोलला. हॉट एअर बोलून पहिल्यांदा एक गाडी मंदिर है वो उधर है राजस्थान में. अरे आपलं मणीकरणला रोडला बारीक बारीक येऊन चालत जायचं. वरती महादेवाचं मंदिर वाटतं. पुढं पण नाही गरम पाणी. गरम पाण्याचं कुंड आहे आता इथं. हा कंटिन्यू ते पण नॅचरली गरम पाणी निघतं. हे मणीकरण गुरुद्वारा आहे. गुरु नॅचरली गरम पाणी आहे खाली. नॅचरली गरम पाणी. हा हे वाफ निघतंय ते. Oh my God! Wow! मंदिर कुठे गुरुद्वारा मणीकरणचं मंदिर आहे. गुरुद्वाराला चप्पल सॉक्स वगैरे काढून गरम पाण्याचा कुंड होता. इकडं ओरिजिनली गरम पाण्याचा कुंड भेटतो. म्हणजे लाईफ सगळे आंघोळ वगैरे करतात नाही का. इथं रोग आणि स्किनचे डिसीज वगैरे के चालतात सगळे. म्हणजे स्किन डिसीज वगैरे असेल त्याला त्याने आंघोळ करून सगळे जातात. आम्ही टावेल नाही आणला नाही तर आम्ही पण जाणार होतो.
आता मी कसा उतरू कॅमेरा नाही जात पण मी खाली विनाकडे घेऊ ब्लॉग बघितल्या म्हणजे गेलता खाली बघ इथून येऊ बघ येऊ ये नाही काही कसं आहे मम्मी येऊ आम्ही रिटर्न चाललोय घरी म्हणजे आता हाच लास्ट पॉइंट होता आमचा कसोल झाल्यानंतर आता आम्ही आज रूम वर राहणार आणि दुसऱ्या दिवशी आता डायरेक्ट दिल्लीला चालले मग दिल्लीलाच चालले ना मग उद्या दिल्लीला जाणार त्याच्यानंतर मग घरी जाणार आता बोर झालं इकडे सगळ्यात पहिलं आम्ही घरी गेल्यावर आपल्या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाणार आहे ये बड़ी अच्छी बात कही आप इकडे जेवायला बेकार भेटते बेकार चवच लागत नाही तेल नाही काय नाही मॅगी काही सांगितली मॅगी त्या बाईला म्हणलं आम्ही मिरच्या कापून टाका बेकार आहे बाबा रिव्ह्यू एक नंबर हा काही असू दे आम्हाला रिव्ह्यू लय आवडला चला थँक्स उलट दिसते त्यात पण जाऊ फोन कर मध्ये एकदा जगाची ते बस आपली चला हॉटेल वगैरे या ना ग्रुप मध्ये सगळी हे येल्लो वाला नाहीये फक्त झालं एवढी जण आहे हाय गाईस आम्ही आलोय कसोलला आणि आता झुंबू चुको कसं झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक हे लगेच आजारी पडले लय लुकडे आशक्तपणा आलाय लगेच ब्राउनी खाल्ले मी आता ब्राउनी खाल्ली ब्राउनी म्हणजे काय ब्राउनी म्हणजे काय ब्राउनी म्हणजे काय ब्राउनी म्हणजे काय चालू आता हा ब्लॉग मध्ये आता झालं ब्लॉग टाकणार मी आता लोक सर्च करणार ब्राउनी म्हणजे काय हिमाचल की ब्राउनी सर्च करू शकतो डार्क चॉकलेट खाल्ले जास्त नाही खाल्लं आणि याचं लग्न करायच्या पोरगी बघा ह्याच आता तो ब्राउनी खाते तशा हिशोबाने बघा डाळ ऑनलाईन झालं लगेच झालं चलो चलो और ये हमारे सनी भैया ये सनी भैया सब गाइड कर रहे हैं सबको आगे सभी लोग हाँ आ गए सभी लोग यांना काय सुचत नाही काय नाही कधी कुठं चाललं असं बिगारी वाटते रे ते